नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। जर तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह झालेला असेल किंवा अप्रूव्ह व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांना पुढील प्रक्रिया काय करावी लागेल आणि ज्या महिलांचा अर्ज अजूनपर्यंत अप्रूव्ह झालेला नाही आहे त्यांना या ठिकाणी काय करावं लागेल याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। माझी लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट आहे काही दिवसापासून बंद होती आणि ॲप पण या ठिकाणी बंद करण्यात आलेलं होतं। तर आता ज्यांनी आतापर्यंत अर्ज भरले नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की तुमची ऑनलाईन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे। हो, तुमची ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी आपले अर्ज भरून घ्या। तर बघा, ladkibain.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे आता यांनी पुन्हा चालू केलेली आहे। बघा, वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे। आपण 3 डॉटवर क्लिक केलेलं आहे आणि अर्जदार लॉग इन केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। वेबसाईट आता चालू केलेली आहे। बघा, क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे। तर तुम्ही आता ऑनलाईनद्वारे आपला अर्ज भरू शकता। गेल्या 2 ते 3 दिवसापासून ही वेबसाईट बंद होती, त्यांनी आजपासून ही वेबसाईट सुरू केलेली आहे। तर त्यांनी आपला जो अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा। वेबसाईट आता यांनी पुन्हा सुरू केलेली आहे। बघा, ज्या महिलांचा जो अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह झालेला नाही आहे त्यांनी एक काम करायचं, हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे टोल फ्री संपर्क क्रमांक यावर तुम्हाला कॉल करावा लागेल। यावर कॉल करायचं आणि त्यांना सांगायचं की माझा अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह झालेला नाही आहे, पेंडिंग दाखवत आहे, रिव्ह्यूमध्ये आहे, जे काही प्रॉब्लेम असेल तो या नंबरवर तुम्ही संपर्क करून सांगायचा। ठीक आहे, ते काय उत्तर देतात ते ऐकायचं आणि तुमचा जो अर्ज आहे काही दिवसानंतर अप्रूव्ह होऊन जाईल। काल आम्ही फोन केलेला होता आणि आज आमचा अर्ज अप्रूव्ह या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तो नंबरवर फोन केल्यानंतर तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, रिव्ह्यूमध्ये आहे, जे काही प्रॉब्लेम असेल ते सांगायचं। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मागितला त्यांना द्यायचा। तर या नंबरवर तुम्ही आपली समस्या सांगू शकता। तुमचा अर्ज पेंडिंग असेल, रिव्ह्यूमध्ये असेल, त्यांना सांगायचं। तुमचे जे प्रॉब्लेम जे आहे ते लवकरात लवकर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल। मला आम्ही त्या नंबरवर फोन केलेला होता आणि आज आमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह पण झालेला आहे। तुम्ही पण त्या नंबरवर संपर्क करून आपली समस्या सांगायची। पेंडिंग असेल तर पेंडिंग सांगायचं, रिव्ह्यूमध्ये असेल रिव्ह्यूमध्ये सांगायचं। लवकरात लवकर तुमचा पण अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह केला जाणार आहे। त्यात महत्त्वाचं, माझी लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट आता सुरू झालेली आहे। ज्या महिलांनी आपले अर्ज भरले नसेल त्यांनी लवकर आता अर्ज भरून घ्यायचे। तर तुम्ही जर अर्ज 10 ऑगस्ट पूर्वी भरले तर तुम्हाला 14 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता आहे। म्हणून 10 ऑगस्टच्या अगोदर आपले अर्ज भरून टाका। आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्यांनी 10 ऑगस्ट पूर्वी आपले जे आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटशी लिंक करणे गरजेचं आहे। ठीक आहे, तुमचं जर आधार कार्ड बँकशी लिंक नसेल, तुमचा मोबाईल नंबर बँकशी लिंक नसेल तर लवकरात लवकर ते लिंक करून घेणे गरजेचं आहे। 10 ऑगस्ट पूर्वी तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आहे बँक अकाउंटशी लिंक करून घ्या। जर तुमचा आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। म्हणून तुम्हाला 10 ऑगस्ट पूर्वी हे करणे गरजेचं आहे। प्रत्येक महिलांनी हे लवकरात लवकर करून घ्यायचे। जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येणार नाही। कारण 14 ऑगस्टला तुम्हाला पैसे पाठवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया करणे गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड हे बँकशी लिंक आहे की नाही त्यासाठी काय करावं लागेल बघा, हा व्हिडिओ बघा, यावर तुम्हाला समजून जाईल। तर बघा, UIDAI या वेबसाईटवर जावं लागेल। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन होणार आहे। तर माय आधार यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। माय आधारावर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसेल। तर बघा, नंतर आधार सर्व्हिस यावर क्लिक करायचं। नंतर ऑप्शन येते आधार लिंकिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। तर यासाठी तुम्हाला अगोदर लॉग इन करावं लागेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एंटर आधार नंबर, तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा। तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो व्यवस्थित टाकायचा। नंतर या ठिकाणी हा जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा, जसा आहे तसंच टाकायचा। आधार नंबर कॅप्चा टाकायचा आणि नंतर लॉग इन विथ OTP करायचं। तुमचं OTP येईन, OTP आल्यानंतर लॉग इन आहे की नाही आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल। तुम्हाला OTP येणार आहे, जो मोबाईल नंबर लॉग इन आहे त्यावर OTP पाठवला जाणार आहे। नंतर लॉग इन करायचं OTP आल्यानंतर। तर नंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बँक सेंडिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। या ठिकाणी तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह दाखवायला पाहिजे। इथे माझं स्टेटस जे दाखवत आहे ते इनॲक्टिव्ह दाखवत आहे। तर तुमचं स्टेटस जर
ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं गरज नाही आहे, तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येऊन जाईल. जर तुमचं स्टेटस या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करणे गरजेचं राहणार आहे. माझं स्टेटस या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत आहे, तुमचं स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवणे गरजेचं आहे. इनॲक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक करून घ्यायचं. ठीक आहे. तर आपण पाहिलेलं आहे की तुमचा जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्ड जे आहे ते बँकशी लिंक करणे गरजेचं आहे. 10 ऑगस्टपूर्वी ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल, नाहीतर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येणार नाही. आणि जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला नसेल, टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्हाला संपर्क करून आपली समस्या सांगावं लागेल. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.